नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला ही कादंबरी. कालच्या भागात आपण बघितलं की आपल्या कथानायिकेला औंधच्या हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला आहे, पण तरीसुद्धा ती तिथनं बाहेर पडू शकली नाही कारण तिच्याकडे पैसेच नव्हते. पण शेवटी कशीबशी भावाच्या मित्राच्या सहकार्याने ती काका काकूंकडे आली आणि तिथेच राहून ती आता निघाली आहे आपल्या घरी भोरला. ऐकूयात पुढे काय घडतंय. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करूया. ऐकूयात आजचा भाग, असा मी काय गुन्हा केला. मला अचानक समोर बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलींना बघून मला खूप आनंद झाला. मला कोणी न्यायला आलं नाही. का आलं नाही याबद्दल कोणी चकार शब्दानं बोललंही नाही. मला खूप वाईट वाटलं. पण मला उपेक्षेची सवय झाली होती. दुःख उगाळत बसण्यापेक्षा ते गिळायला मी शिकलेली होते. रुचा आणि चित्रा माझ्याकडे अनोळखी नजरेनं बघत होत्या. ते माझ्या जवळच येईनात. वर्षभर न पाहिल्यामुळे आणि माझा सहवास न मिळाल्यामुळे त्या मला विसरल्याच होत्या. रुचा गोड शब्दात मला म्हणाली, तुम्ही कोण? तुम्ही आमच्याकडेच राहणार का? तिच्या बोलांचं आणि धिटाईचं मला खूप कौतुक वाटलं. अगं रुचा, चित्रा, मी तुमची आई आहे. मी गावाला गेले होते. आता तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. मला आई म्हणा. म्हणाल ना? हो, आम्ही तुम्हाला आईच म्हणू की. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी रुचा आणि चित्राला त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू, खेळणी आणि खाऊ दिला. रुच्याला रंगीत छत्री खूप आवडली. दोघीही जाम खुश झाल्या आणि माझ्याविषयीचा परकेपणा जाऊन त्या मला बिलगल्या. वर्षभराच्या विरहाचा, स्पर्शसुखाचा मला पुरेपूर आज आनंद मिळत होता. माझं घरातलं रुटीन सुरू झालं. पण आप्पा माझ्याशी फटकून वागत होते. कदाचित वर्षभर भेटायला न येणं किंवा न्यायला न येणं याबद्दल त्यांच्या मनात अपराधाची भावना होती, का मी इथे परत आले म्हणून नापसंती होती, कोण जाणे. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे दरमहा ससूनला चेकिंगसाठी जायला लागणार होतं. भोरहून पुण्याला जायला त्यावेळी एसटीला जाऊन येऊन 5 रुपये भाडे लागत होतं. पण ते 5 रुपयेही माझ्याकडे नव्हते. मी आप्पांना म्हणाले, आप्पा, मला ससूनला जायचं आहे चेकिंगला, मला 5 रुपये द्या. माझ्याकडे नाही आहेत पैसे. अहो, पण मला ससूनला जाणं आवश्यक आहे. मग मी काय करू त्याला? अहो, हे तुम्हाला दरमहा पैसे पाठवतात ना, त्यातून द्या ना. ते तुझ्यासाठी नाही पाठवत पैसे. मग मी काय करू? पुण्याला जाऊ कशी? तुझ्या नवऱ्याला सांग. त्याची कॉलर पकड, त्याच्याकडनं घे पैसे. आता काय कॉलर पकडायला मी मुंबईला जाऊ का? इथे भोरहून पुण्याला जायला तुम्ही पैसे देत नाही आहात, मग मुंबईला जायला कोण देईल मला? ते काय मला माहिती नाही, तू माझं डोकं नको का उगा. चल. माझी कोंडी झाली. मी ह्यांना मुंबईला पत्र पाठवलं की मला पुण्याला ससूनला जाण्यासाठी दरमहा लागणारे 5 रुपये आप्पा मला देत नाहीयेत, तेव्हा तुम्ही मला पैसे पाठवावेत. त्यावर त्यांचं पत्र आलं, मी आप्पांना पैसे पाठवतो तेव्हा त्यांच्याकडनं घे, मी वेगळे पैसे पाठवू शकत नाही. मी ते पत्र आप्पांना दाखवलं. त्यांचा नकार कायम होता. थोडक्यात काय तर मी बरी होऊन घरी आले हे कोणाला आवडलेलं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने मी मरायलाच पाहिजे होतं. आई समोरच राहत असल्यामुळे तिला माझी अडचण समजली आणि ती मला पुण्याला जाण्यासाठी महिना 5 रुपये द्यायला लागली. माझे भाऊ गोपाळ आणि गोविंद शिक्षणासाठी पुण्याला मावशीकडे राहत होते. ससूनला तपासून महिन्याची औषधे घेऊन मी मावशीकडे त्यांना भेटायला जात असे आणि दुपारी मावशीकडे जेवून संध्याकाळच्या गाडीने भोरला परत येत असे. मी पुण्याला दरमहा जाते तर मी काकांकडे का जात नाही, असं मला आईंनी विचारलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी 1-2दा गेलेही, पण काकांचं भोरला पत्र आलं, पुण्यात आल्यानंतर नंदिनीने आमच्याकडे यायची गरज नाही. मग कशी जाणार मी? हे मी आईंना सांगितलं. इतकंच काय, माझ्या नणंदा दीपा आणि प्रभा यासुद्धा वर्षभर माझ्याकडे फिरकल्या नाहीत किंवा पत्र पाठवून त्यांनी चौकशीही केली नाही. मी भोरला आल्यानंतर प्रभा माहेरी आली होती. एक दिवस मी माझी मैत्रीण संजू आणि प्रभा फिरून आल्यानंतर दारात उभ्या होतो. तेव्हा प्रभा म्हणाली, आता वहिनींची तब्येत चांगली आहे.
रात्री उठून मुलींना दूध द्यायला काय हरकत आहे? माझ्या आईला किती त्रास होतोय? अहो प्रभाताई, माझी तब्येत बाहेरून चांगली दिसते त्यावर जाऊ नका. आतून मी किडलेल्या बोरासारखी आहे हो. वहिनी, अगं आतून त्रास होत असेल तर तो चेहऱ्यावर दिसतो. तुझा चेहरा तर टवटवीत दिसतोय की. प्रभा खोचकपणे म्हणाली. प्रभाताई, तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय का? अहो डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलंय मला. किती दिवस? का जन्मभरच? प्रभाताई, तुम्हाला सांगते, आमच्या हॉस्पिटलमधला एक पेशंट पूर्णपणे बरा होऊन घरी गेला. पेशंट बाई होती, पण औषध पाणी आणि आराम केला नाही, त्यामुळे तिचा आजार उलटला. निमित्त आंघोळीच्या पाण्याची बादली उचलली. तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणलं, पण काही उपयोग झाला नाही. स्वतःच्या घरी जाण्याच्या ऐवजी ती देवाघरी गेली. काय वहिनी, इसवी सणापूर्वीच्या भाकड कथा कशाला सांगताय? जरा वास्तवात या. एकाला झालं म्हणजे सगळ्यांनाच होतं असं नाही काही. पण लोक ना गैरफायदा घेतात त्या गोष्टीचा, बरं का. वास्तविक बघता प्रभाला मला असं काही बोलायचा अधिकार नव्हता. जेव्हा मी वर्षभर अंथरुणात खितपत पडले होते, माझ्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, नंतर मी औंधच्या हॉस्पिटलमध्ये वर्षभर बेवारशासारखी पडून होते, त्यावेळी त्यांचा माझा काही संबंध किंवा नातं नव्हतं का? मग आता कुठल्या नात्याने आणि अधिकारानं ती बोलतीये? मी पुण्याला दरमहा चेकिंगला जात होते. आप्पा पैसे देत नसत, आई द्यायची. पण कोणीतरी मुद्दाम शरदला पत्र पाठवलं की नंदिनी दरमहा पुण्याला जाते. कुठे जाते, कुणाबरोबर जाते, पुण्याला जाऊन काय करते हे मात्र आम्हाला माहिती नाही. म्हणजे माहिती असून सुद्धा माझी बदनामी करण्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण व्हावा, गैरसमज निर्माण व्हावा म्हणून घरातल्याच कोणीतरी हा उद्योग केला. पण काही उपयोग नाही झाला. माझं पुण्याला चेकिंगला जाणं बंद व्हावं म्हणून माझ्यापुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग मात्र मी ठरवलं की आपण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आपली काळजी घ्यायची, नाहीतर ही माणसं आपल्याला जगू देणार नाहीत. रुचा आणि चित्रा मोठ्या होत होत्या. रुचा 3.5 वर्षाची झाली, तिला मॉन्टेसरीत घातलं आणि तिच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. हे मर्फी कंपनीत परमनंट झाले, त्यामुळे ठाण्यात वास्तव्य करायचं ठरलं. कळव्यात एक खोली भाड्याने मिळाली. बाथरूम आत होती, पण संडास खाली चौकात होता. लाईट, नळ सगळं होतं. 800 रुपये पागडी, 200 रुपये डिपॉझिट आणि महिना 25 रुपये भाडं असं ठरलं. ठरल्याप्रमाणे हे भोरला आले. सर्व सामान गोळा करून ट्रकमध्ये घालून आम्ही पुढे कळवा मुक्कामी आलो. ट्रकमधून सामान उतरून घेऊन खोलीमध्ये रचून ठेवलं. शेजारी आमच्या ओळखीचे श्रीकांत वैद्य होते, त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं. त्यांच्याकडे जेवून आम्ही रात्र त्या सामानाच्या गर्दीतच काढली. दुसऱ्या दिवसापासून हे कामावर जायला लागले. हळूहळू मी सामानाची लावालाव सुरू केली. अर्थात सामान जास्त आणि जागा कमी. तेव्हा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामान बसवून जागा कशी वाचेल याचा मी प्रयत्न केला, कारण आम्ही चौघे आणि आई आप्पा असे मिळून 6 माणसं या खोलीत राहणार होती. आप्पा आई मागून येणार होते. तिथे किराणा, दूधवाला, गरबाडं आणि आणखीन कोणाकोणाची देणी दिल्याशिवाय ते येऊ शकत नव्हते आणि पैशाची सोय होत नव्हती. शेवटी आप्पांनी आईंचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि पैसे उभे केले, लोकांची देणी देऊन टाकली आणि 15 दिवसांनी भोर सोडून कळव्याला आले. येताना आम्ही बरीच वर्ष पाळलेला पोपट आणि पिंजरासुद्धा घेऊन आले. कळव्यात आल्यानंतर रुच्याला पहिलीत घातलं तर चित्राला मॉन्टेसरीत घातलं. आप्पा मुलींना शाळेत नेण्याचं आणण्याचं काम करायला लागले. यांची ड्युटी व्यवस्थित चालू होती. कधी पहिली तर कधी दुसरी पाळी असायची. ते वेळच्या वेळी कामावर जात, वेळच्या वेळी घरी येत. पगार आप्पांच्या हातात देत होते. सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं, पण निर्भेळ सुख माझ्या नशिबातच नव्हतं. अचानक आप्पांच्या पोटात दुखायला लागलं. औषधं चालू केली, पण गुण येत नव्हता. मग त्यांना पुण्याला नेलं, तपासण्या केल्या. डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल, पण आप्पा ऑपरेशनला काही तयार नव्हते. दरम्यान त्यांच्या धाकट्या भावाचं लग्न होतं. आम्ही सगळेजण पुण्याला गेलो. लग्न व्यवस्थित पार पडलं. लग्नामध्ये आप्पांची मामे बहीण लीला जोशी आलेली होती. तिचे ठाण्याला 8वी ते 10वीचे क्लासेस प्रसिद्ध होते. आप्पांनी माझी तिच्याशी ओळख करून दिली. लीला, ही माझी सून आहे बरं का, नंदिनी.
आणि नंदिनी ही माझी मामे बहीण लीला जोशी. यांचे क्लासेस ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत बरं का. नमस्कार करते हां आत्या. असं म्हणून मी त्यांना वाकून नमस्कार केला. अगं अगं असू देत. काय करतेस ग तू? काही नाही आत्या, मी हाऊसवाईफ आहे. हो का? किती शिकली आहेस? आत्या मी मॅट्रिकपर्यंत शिकले, पण माझी मॅट्रिकची परीक्षा मात्र राहिली. लीला अगं तुझ्या एवढ्या ओळखी आहेत, तर हिला कुठेतरी नोकरी लावून टाक की. आप्पा, ते काम माझ्याकडे लागलं. हिला काम तर मिळवून देईन, शिवाय हिला मॅट्रिक सुद्धा करीन, ही माझी जबाबदारी. लीला जोशी म्हणाल्या. आम्ही दोघे मुलींना घेऊन कळवा मुक्कामी आलो. आप्पांची तब्येत बिघडलेली होती. 8 दिवसांनी त्यांच्या भाचीचं लग्न होतं दादरला. आप्पा त्या लग्नाला येणं शक्य नव्हतं, त्यामुळे आईसुद्धा येणार नव्हत्या. आप्पा आईंना म्हणाले, अगं तू का नाही जातेस लग्नाला? अहो तुमची तब्येत ही अशी, माझं त्या लग्नात लक्ष तरी लागेल का? आणि तुमच्याजवळ कोण थांबणार? त्यापेक्षा मी तुमच्याजवळ थांबते. शरद आणि नंदिनी मुलींना घेऊन जातील. कोणीतरी जाण्याची कारण आहे ना. हे बघ तू माझ्या तब्येतीची नको काळजी करूस. मला एवढ्यात काहीही होणार नाहीये, तू लग्नाला जा. नाही नाही तरीही नाही हं. मी तुम्हाला एकट्याला सोडून लग्नाला जाणार नाही. आई निश्चयी स्वरात म्हणाल्या. हे बघ मी असं करतो, मी 4 दिवस पुण्याला जातो. तिथे भाऊ आणि वहिनी काळजी घेतील माझी, मग काय हरकत आहे? मग मी तुमच्याबरोबर पुण्याला येते. अगं तुला कळत कसं नाहीये? मी सख्खा मामा असताना जाऊ शकत नाही, तेव्हा मामा नाही तर मामी. बरोबर आहे की नाही? मामी म्हणून तुला लग्नाला जावं लागेलच. आवश्यकच आहे ते. मग त्यांनाही बरं वाटेल ना. हे बघ तू माझी काळजी करू नकोस ग. आप्पा हट्टाला पेटले होते. आप्पांच्या हट्टामुळे माईंना आमच्याबरोबर लग्नाला येणं भाग पडलं. तरी येताना त्यांची प्रकृतीची काळजी घ्यायला त्यांना बजावत होत्या त्या. कमी जास्त झालं तर फोन करायला सांगितलं होतं. जा ग तू निसंकोचपणे जा, मात्र लवकर परत ये. आईंचा जीव आप्पांपाशी घोटमळत होता, त्यांचा पाय काही निघत नव्हता. पण आप्पांच्या जिद्दीमुळे आम्ही आदल्या दिवशी दादरला कार्यालयात हजर झालो. रात्री आप्पांच्या तब्येतीविषयी कमी जास्त असल्याचा पुण्याहून फोन येत होता. आई बेचैन होत होत्या, पण काका त्यांना सांगत होते की घाबरण्यासारखं काही नाहीये, लग्न लागल्याबरोबर आपण पुण्याला जाऊ. गौरीहारासमोर आई मुलीची ओटी भरत होत्या. कपाळावर ठसठशीत कुंकू, अंगावर अलंकार, चेहऱ्यावर तेज, त्या साक्षात लक्ष्मी भासत होत्या. थोड्या वेळात नवरा नवरी बोहल्यावर चढले, मंगलाष्टकं सुरू झाली आणि इकडे आप्पा गेल्याचा फोन आला. अशा परिस्थितीत आईंना हॉलमधनं बाहेर कसं काढायचं? सांगणार कसं? हा प्रश्न सगळ्यांसमोरच उभा राहिला. पण सांगणं तर आवश्यक होतं. दुसऱ्या काकांनी धाडस करून माईंना बाजूला बोलवलं आणि सांगितलं, वहिनी आपल्याला आत्ताच्या आत्ता पुण्याला निघायचंय. का काय झालं? यांना काही झालं नाही ना? नाही नाही तसं काळजी करायचं काही कारण नाही वहिनी. उपचार सुरू आहेत, पण आप्पाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. आप्पा गेल्याचं त्यांना सांगितलं नाही, नाहीतर पुण्याला पोहोचणं मुश्किल झालं असतं. काहीतरी विपरीत घडलंय. तुम्ही माझ्यापासून लपवताय. तरी मी लग्नाला येत नव्हते. अशा वेळी मी त्यांच्या जवळ असायला हवं होतं, पण त्यांनीच मला हाकलून दिलं. आई रडत होत्या, बडबडत होत्या. आणि या प्रवासात नेमका आमच्या गाडीसमोर रेडा आला, तो त्यांना अपशकुन वाटला. घरी जाता तर खाली बरीच माणसं उभी होती. त्यांना बघून त्यांनी हंबरडा फोडला आणि वर जाताच आप्पांचा पार्थिव देह बघून त्या आप्पांच्या देहावर कोसळले आणि त्यांची शुद्धच हरपली. इकडे आम्ही 15-16 लोक टेम्पो ट्रॅव्हल करून पुण्याला निघालो. चित्रा आजारी पडली, तिला 102 ताप होता. आम्हाला पण रस्त्यात अपशकुन झाल्यासारखं वाटलंच की. रस्त्यावर खंडाळ्याच्या घाटात एवढे ढग खाली आले होते की ड्रायव्हरला समोरचं काही दिसत नव्हतं. ट्रॅफिक ठप्प झालेलं होतं. धुकं निवळल्यानंतर रस्ता मोकळा झाला आणि आम्ही कसे तरी पुण्याला पोहोचलो. तिथलं शोकाकुल दृश्य बघून आम्हालाही भडभडून आलं. सगळेजण आईंना धीर देत होते, समजवत होते. ह्यांनाही खूप दुःख झालं. हे हुंदके देत बाजूला उभे होते, पण यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. यांचंही छत्र हरपलं होतं. यांना धीर देण्याऐवजी काका म्हणाले, अरे असं रडतोयस काय? चल पुढचं सगळं उरकायला पाहिजे. झालं सगळं आटोपलं. बिचाऱ्याच्या जीवनातच सुख नव्हतं. आणि यांच्याकडे बघून आत्या म्हणाल्या, शरद आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे रे बाबा. आत्तापर्यंत आप्पा होता म्हणून आम्ही सगळ्या बाजूंनी आर्थिक मदत केली. पण आता आप्पाच नाही, तेव्हा आम्ही तुला कुठलीही मदत करणार नाही आणि तू आमच्याकडनं तशी अपेक्षा ठेवू नको.
वास्तविक बघता हे बोलण्याची ही वेळ नव्हती. अशा दुःखद प्रसंगी धीर द्यायचा असतो, अशा वेळेला आधार काढून घ्यायचा नसतो. आत्याच्या बोलण्याने मला खूप दुःख झालं. सगळं उरकल्यानंतर मी ह्यांना म्हणाले, आपण आता इथे एक क्षणही थांबायला नको. आपण आपले कळव्याला जाऊ. आपण ह्यांना चांगलं काहीतरी करून दाखवू आणि काही झालं तरी लक्षात ठेवा, यांच्यापुढे हात पसरायचा नाही. आई पुण्याला 1 महिना राहून कळव्याला आल्या. नातीकडे बघून हळूहळू दुःख विसरायला लागल्या. आप्पा जाऊन 5-6 महिने झाले. आपण आता कुठेतरी नोकरी करावी असं मलाही वाटायला लागलं. आमच्या वाड्यात पालवे नावाचं कुटुंब राहत होतं. त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या मुलीला लीला जोशींचं घर माहिती होतं. मी तिच्याबरोबर जोशीबाईंच्या घरी गेले. जोशीबाईंनी मला ओळखलं लगेच. नंदिनी, अगं आप्पा गेल्याचं ऐकलं, फार वाईट वाटलं. त्यांचा आधार होता ग तुम्हाला. मी त्यांना शब्द दिला होता तुला काहीतरी काम देण्याचा. तुझा काय विचार आहे सांग. बाई, मी त्यासाठीच आली आहे तुमच्याकडे. मग काही काळजी करू नको. उद्यापासून तू माझ्याकडे कामाला ये. आणि त्यांनी मला क्लासच्या मुलांच्या फीच्या पावत्या करायचं काम दिलं आणि त्यासाठी त्या मला 50 रुपये महिना द्यायला लागल्या. तसंच बाईंच्या ओळखीच्या शालिनी रेगे नावाच्या एक बाई होत्या. त्यांची तिथेच शाळा होती. त्यांनी मला त्यांच्या शाळेत मॉन्टेसरीची शिक्षिका म्हणून लावून घेतलं. त्यासाठी शालिनीताई रेगेबाईंनी मला 100 रुपये द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे माझ्या स्वकमाईला सुरुवात झाली. सुरुवातीला सिटी बसच्या प्रवासाचा मला खूप त्रास झाला. वेगवेगळे स्टॉप, आपण बरोबर उतरू का चुकणार आपण, भीती वाटत होती. पण पुढे सवयीनं सगळं काही मला जमायला लागलं. अशीच वर्षामागून वर्ष जात होती. मुली हळूहळू मोठ्या होत होत्या. रुचा 4थीत तर चित्रा 2रीत होती. यांची नोकरी आता व्यवस्थित चालली होती. मी पण प्रपंचाला थोडाफार हातभार लावत होते. आई मुलींची काळजी घेत होत्या. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललेलं होतं. कुठं जायचं म्हटलं तरी आम्ही जोडीने जात होतो. मुलींना घेऊन बागेत जात होतो. सर्कसला किंवा प्रदर्शनाला जात होतो. महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये सुद्धा जात होतो. घरात शिलाई मशीन असल्यामुळे मी मुलींचे कपडे आणि युनिफॉर्म घरातच शिवत होते. लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्याची फरफट चालू होती. पण आता 3-4 वर्षे झाली माझे ग्रहमान थोडे बरे होते. खाऊन पिऊन सुखी होतो. एक दिवस लीलाताई मला म्हणाल्या, नंदिनी, आता तुला मॅट्रिक व्हायला हरकत नाही हा. अहो बाई, आता हे कसं शक्य आहे हो. शाळा सोडून 12 वर्ष झाली. मी सगळं विसरली आहे. हे बघ, आपण विसरत असतो हां, असं आपल्याला वाटतं फक्त. पण आपण खरं तर विसरलेलो नसतो. आपल्या ज्ञानावर साठलेली धूळ झटकली ना की झालं. मग सगळं आठवायला लागतं बघ. पण बाई, अहो या वयात नंदिनी, ज्ञानार्जनाला वयाचं बंधन नसतं. माणसाच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी असली आणि त्याची कष्ट करायची तयारी असली ना की अशक्य असं काही नाही. अगं, मागच्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी एक आजी आणि नात एकाच वेळी मॅट्रिक पास झाल्याचं छापून आलं होतं पेपरला. तर एक आजोबा वयाच्या 80व्या वर्षी PhD झाले बघ. एक आजोबा होते, ते तर 70 नंतर कार ड्रायव्हिंग शिकले. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. लीलाबाईंनी मला खूप उदाहरणं सांगितली. त्यांच्या शब्दात इतकी शक्ती होती की मी प्रभावित झाले आणि मी मॅट्रिक व्हायचं ठरवलं. सर्व विषयांसाठी ठाण्याला नाना जोशींचा क्लास लावला. शिवाय लीलाताई इंग्लिश, मराठी आणि संस्कृत शिकवत होत्या. सकाळी 8 ते 12 लीलाताईंचं काम, दुपारी 1 ते 4 शाळेची नोकरी, 4:30 ते रात्री 8 नाना जोशींचा क्लास, अशी सलग 12 तास माझी कसरत सुरू झाली. परीक्षा जवळ आली आणि मी अभ्यासाला जोर लावला. आणि नेमका यांच्या कंपनीचा संप सुरू झाला. मनावर दडपण आलं. पण बाईंनी मला धीर दिला. आता मी क्लाससाठी सकाळची बॅच घेतली होती. क्लास सकाळी 6 वाजता असे आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सकाळी सूर्य उशिरा उगवत असल्यामुळे रस्त्यावर अंधार असे. इतक्या सकाळी बस नसल्या, त्यामुळे मला पायी चालत जायला लागे. पण घाबरून चालणार नव्हतं, कारण मला कुठल्याही परिस्थितीत मॅट्रिक व्हायचंच होतं. भविष्याचा प्रकाश माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला रस्त्यावरच्या अंधाराची भीती वाटत नव्हती. बाईंचा धाकटा मुलगा मॅट्रिकला बसलेला होता. परीक्षेचा फॉर्म मी भोरच्या माझ्या शाळेतून म्हणजे राजा रघुनाथ हायस्कूलमधून भरला आणि केंद्र मात्र ठाणे घेतलं. जसजशी परीक्षा जवळ येत होती तसतसं मनावरचं टेन्शन वाढत होतं. मी सकाळी 5:30 वाजता क्लाससाठी म्हणून बाहेर पडायचे
क्लास आणि दोन्ही नोकऱ्या करून रात्री 8-8:30 वाजता मी दमून घरी यायचे आणि घरी आले की झोप यायची. तेव्हा बाईंनी मला त्यांच्याकडे राहायचा सल्ला दिला. मग गणूबरोबर माझा अभ्यास होत होता. आम्ही रोज रात्री 12 जागत होतो. बाई आम्हाला सकाळी 4 वाजता उठवत होत्या, मग आम्ही पुन्हा अभ्यास करत होतो. मी शाळेत 10 दिवसांची रजाच काढली. पण दिवसातनं एकदा मी घरी जाऊन येत असे. आईंना भेटल्यावर मला बरं वाटायचं. माझा परीक्षा नंबर बाईंच्या घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लागला. बाईंचे क्लासेस सकाळी 8 ते रात्री 8 चालत. मध्ये 12 ते 1:30 फक्त सुट्टी असे. त्यावेळेत त्या स्वयंपाक आणि घरची कामं करत. त्यांचा दिनक्रम घड्याळाच्या काट्याप्रमाणे होता. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्या सर्व गुणसंपन्न आहेत. त्या मुलींमध्ये देव शोधणार, माणसात देव शोधतात. त्या कर्तव्याला पूजा मानतात. कोणतीही लांडी लबाडी न करता, कुणालाही न फसवता निस्वार्थ बुद्धीनं बाई वागतात. विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून उत्तम भावी नागरिक बनवण्याचं पवित्र कार्य त्या करतात. म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, भक्तिभाव सुद्धा आहे. त्यांच्याही वाट्याला वाईट दिवस आले होते, पण सत्याचा आणि सचोटीचा मार्ग न सोडता त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं. त्यांनी क्लासचा धंदा केला नाही. इतर क्लासच्या मानाने बाईंची फी खूप कमी होती. शिवाय गरीब मुलांकडनं त्या फी घेतच नसत. म्हणून त्यांची कर्तव्यदेवतेची पूजा परमेश्वर चरणी सफल संपन्न झाली आणि त्याचं फळ म्हणजे त्यांनी आपल्या हिमतीवर ठाण्यासारख्या शहरात स्वतःचा बंगला बांधला. क्लास वाढवला. आज त्यांच्या हाताखालून शिकलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आणि मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. 14 मार्चपासून मॅट्रिकची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर 11 ते 2 मराठीचा होता. बाईंनी माझा सगळा अभ्यास करून घेतलेला होता. त्यांनी मला लवकर जेवण दिलं, आवश्यक त्या सूचना दिल्या. बाईंना नमस्कार केला आणि मी केंद्रावर पोचले. त्या मुलांमध्ये मी पालक शोभत होते. मी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला तर मुलांना वाटलं मी सुपरवायझरच आहे. पण ज्यावेळी मी माझ्या बेंचवर जाऊन बसले त्यावेळी त्यांना समजलं की मी घोड विद्यार्थिनी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मला आश्चर्य आणि कुतूहल दिसलं. माझ्या छातीची धडधड वाढली, मनावर दडपण आलं. कारण जवळजवळ 12 वर्षांनी मी या बेंचवर बसलेली होते. बरोबर 11 वाजता पेपरला सुरुवात झाली. आधी मी सगळी प्रश्नपत्रिका वाचून काढली. पेपर सोपा वाटला मला. मग मी लिहायला सुरुवात केली. वेळ कसा गेला कळलं नाही. वॉर्निंग बेल झाली. मी पेपर चेक केला आणि लक्षात आलं की 25 मार्कांचे प्रश्न मला येत होते, पण वेळ कमी पडल्यामुळे मी ते लिहू शकले नव्हते. कारण लिखाणाची सवय मोडली. त्यामुळे लिहिण्याचा वेग कमी पडला. सुपरवायझरनी पेपर गोळा केले. मी बाहेर आले. मनावर पुन्हा दडपण आलं की आपण फक्त 75 मार्कांचा पेपर सोडवलाय, आपण पास होऊ का नाही? पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता ना. एकदा सुटलेला बाण परत येत नाही, तसा हा पेपरसुद्धा परत येणार नव्हता. मी घरी आले. बाईंचा क्लास सुरू होता. तरीही बाईंनी मला विचारलं, काय नंदिनी, कसा काय गेला पेपर? बाई, पेपर सोपा होता, पण 25 मार्कांचं लिखाण राहिलं हे काही मी बाईंना सांगितलं नाही. परीक्षा संपेपर्यंत त्या मला लवकर जेवायला देत. मधल्या सुट्टीत घरी आल्यावर माझ्यासाठी काहीतरी खायला करून टेबलावर ठेवत. असं करता करता 8ही पेपर संपले. मला ते चांगले गेले, पण मराठी आणि इंग्रजीची मला भीती वाटत होती. परीक्षा झाल्यामुळे डोक्यावरचं ओझं कमी झालं आणि क्लास, अभ्यास ही धावपळ कमी झाली. पुन्हा माझं आपलं रुटीन सुरू. रुचा आणि चित्रा त्यांच्या परीक्षा चालू झाल्या. मी नोकरी करत असलेल्या शाळेची परीक्षा झाल्यानंतर मला पेपर तपासण्यासाठी शाळेत थांबायला लागे. निकालानंतर शाळेला महिनाभर सुट्टी होती. 40 दिवस झाले होते, पण यांच्या कंपनीचा संप मिटायची लक्षणं काही दिसेना. याच काळात कंपनीने 100 ते 150 लोकांना कामावरून काढून टाकलं. हे त्यातून वाचले. खरं तर त्यांचा स्वभाव मिळून मिसळून वागणारा, इतरांना मदत करणारा, प्रामाणिकपणे आणि मन लावून काम करणारा, असं कंपनीत यांच्याबद्दलचं मत. त्यामुळे हे कंपनीत सगळ्यांचे आवडते. तसं सगळं सुरळीत चालू असताना आमच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि आमचं दुर्दैव आमच्यासमोर पाय फाकून आणि कमरेवर हात ठेवून विकट हास्य करत उभं राहिलं. आमच्या सोन्यासारख्या संसाराला ग्रहण लागलं. कंपनीच्या संपामुळे हे घडलं. यांच्या अंगात कली शिरला. गेटवर रोज थांबायला लागे. काम नाही, धाम नाही. रिकामं मन, सैतानाचं घर.
रिकामटेकड्यांच्या अड्ड्यांमध्ये टाइमपास म्हणून पत्ते खेळणं, जुगार खेळणं, दारू पिणं हे उद्योग सुरू झाले. यांच्या भिडस्त आणि भोळ्या स्वभावामुळे हे त्यांचे बळी पडले आणि यांना जुगार आणि दारूचं व्यसन लागलं. पगाराचा पैसा त्यात उधळला जायला लागला आणि घरी कमी किंवा उरलेला पैसा यायला लागला. नोकरीवर जाताना हे वेळेवर जात, पण येताना कधीही यायला लागले किंवा कंपनीत कामाला न जाता हे दांड्याही मारायला लागले. सुरुवातीला ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही, पण लक्षात आली तेव्हा खूप उशीर झालेला होता. दारूत बुडाल्यामुळे यांची सारासार विचारशक्ती नाहीशी झाली होती. कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव दारूत बुडून गेली होती. घरातलं लक्ष उडालं. मी आणि माझी दारू एवढंच समीकरण राहिलं. घरात अक्काबाई शिरली. घरातली सुखशांती नष्ट झाली. आता तर हे 4-4 दिवस घराबाहेर राहायला लागले. मी त्यांना कामावर जाताना ठाणे स्टेशनवर गाडीत बसवून देत असे आणि मग माझ्या कामाला जात असे. सुटल्यानंतर कुठे जाऊ नये म्हणून सुटायच्या वेळेला त्यांना आणण्यासाठी स्टेशनवर जात असे. पण हे फार हुशार निघाले. मी आपली स्टेशनवर वाट बघत थांबायची. सगळी बस रिकामी व्हायची, पण बसमध्ये हे नसायचे. चौकशी अंती समजलं की हे कंपनीत कार्ड पंच करायचे आणि परत त्याच गाडीनं यायचे. असं बरेच दिवस नाही तर बरेच महिने चालू होतं म्हणे. शेवटी कंपनीच्या साहेबांनी आम्हाला भेटायला बोलवलं. मग मी आणि आई कंपनीत गेलो. साहेब म्हणाले, मिसेस प्रभू, तुमचा नवरा कामात हुशार आहे, सिनियर आहे, सिन्सिअर पण आहे. असं असताना हा बिघडला कसा? साहेब, अहो तोच प्रश्न आम्हालाही पडलाय हो. तुम्ही बघा काहीतरी, वाया जाईल नाही तर तो तुमचा नवरा. साहेब, आमच्या कुटुंबाला तोच एकमेव आधार आहे. आम्ही गरीब आहोत. यांच्यावर आमचा संसार अवलंबून आहे. बायको, आई, 2 लहान मुली आहेत. साहेब, तुम्हीच त्यांना समजावून सांगा ना काहीतरी. हे बघा, आम्हाला तो एक चांगला कामगार म्हणून त्याच्याबद्दल आपुलकी आहे, पण तरीही कंपनीचे काही नियम आहेत, कायदे आहेत. त्याप्रमाणे आम्हाला करावं लागेल, वागावं लागेल. रोज कार्ड पंच करायचं आणि दांडी मारायची, दारू पिऊन कामावर यायचं, हे कायद्यात बसत नाही हो. हा गुन्हा आहे, गुन्हा. अगदी खरं आहे साहेब तुमचं म्हणणं, पण आमच्यावर दया करा. त्यांना सुधारायची संधी द्या. मी पदर पसरते साहेब. ठीक आहे, अजून 5 महिने आम्ही त्याला सुधारायची संधी देतो. 1 महिना पगारी रजाई देतो. कुणाला तरी दाखवा, त्यांच्यावर उपचार करा, आणि तरीही नाही सुधारला तर मग आमचा नाईलाज आहे, आम्ही काढून टाकू. साहेब निर्वाणीचं म्हणाले. आईंनी देवधर्म, उपवास सुरू केले. त्यांच्या स्वतःच्याही अंगात येत होतं. अंगारे, धुपारे, दोरा, गंडा केलं. इतकंच काय, खडी साखर खाऊन कडक 16 सोमवार केले. मिठाच्या मोदकाच्या 21 चतुर्थ्या केल्या. परिस्थिती नसताना 16 मेहूण जेवायला घातली. सोमवारी गाईच्या शेण्यावर भाजून रोडग्याचा प्रसाद केला. काही फरक पडत नव्हता. आईंच्या अंगात येत असल्यामुळे लोकांच्या अडचणी, प्रश्न सुटत असा लोकांचा विश्वास होता, पण आम्हाला काही त्याचा गुण येत नव्हता. म्हणून अंगात येणाऱ्या देवीवरचा माझा विश्वासच उडाला. आता तर परिस्थिती सुधारायच्या ऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. डॉक्टरी उपचारही केले. मी दर 4 दिवसांनी यांना परळच्या हॉस्पिटलमध्ये शॉक ट्रीटमेंटसाठी नेत होते. जवळजवळ 40 शॉक झाले. डॉक्टर म्हणाले, यांनी जर दारू सोडली नाही तर यांचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होईल, पण नळी फुंकली सोनारे, अशी अवस्था. यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. यांच्या वागण्यानं आईंची, माझी मानसिक स्थिती बिघडली. मुली बावरल्या. घरातली शांती बिघडल्यामुळे अन्नही गोड लागेन असं झालं. रात्री झोप येत नव्हती. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली, पण तरीसुद्धा उगवत्या सूर्याला सामोरं जावं लागतच होतं. आज परीक्षेचा निकाल होता. रेगेबाई मला म्हणाल्या, नंदिनी, आज तुझा मॅट्रिकचा निकाल आहे. लवकर घरी जा आणि पास झाल्याचे पेढे घेऊन ये बाई. मी बाईंकडे निघाले होते. मनात भीती होती, धाकधूक होती. मी बाईंच्या घरी प्रवेश केला. अगं नंदिनी, रिझल्ट मिळाला का नाही? नाही ना बाई, मी आत्ताच आले शाळेतून. ठीक आहे, मी आभयला पाठवते रिझल्ट आणायला. असं म्हणून त्यांनी आभयला हाक मारली. हे बघ, नंदिनी मावशीचा निकाल घेऊन ये, आणि येताना ती पास असेल तर 1 किलो पेढे घेऊन ये, पैसे घेऊन जा. अभय स्कूटरवर रिझल्ट आणायला गेला. तोपर्यंत मी अस्वस्थपणे गॅलरीत यरझाऱ्या मारत होते. तो अर्धा तास मला युगासारखा वाटला. अभय आला तशी माझी छाती धडधडायला लागली. तो पेढ्यांचा बॉक्स उंचावत म्हणाला, राजू चांडक चांगल्या मार्कांनी पास झाला, गणू फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, आपल्या क्लासचे सगळे विद्यार्थी पास झाले. हे तो बाईंना सांगत होता, पण त्याने अद्याप माझं नाव घेतलं नव्हतं, त्यामुळे माझा चेहरा पडला.
ज्या अर्थी त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला त्या अर्थी आपण पास असणार. त्यांनी जेव्हा वर येऊन सांगितलं की नंदिनी मावशी पास झाली, त्यावेळी मी भावना आवेगानं बाईंना मिठीच मारली. त्या आनंदाचं वर्णन शब्दात करण्यासारखं नाही आहे. आम्हा दोघींच्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. पण बाई अहो बघा की सेकंड क्लासच मिळाला, काही हरकत नाही. एवढी टेन्शन्स मागे असताना नोकऱ्या संसार सांभाळून तू पास झाली आहेस ना, याचं मलाच काय कुणालाही कौतुकच वाटेल. बाई कौतुकानं म्हणाल्या, आप्पांना दिलेला शब्द बाईंनी पूर्ण केला होता. खरं म्हणजे मी मॅट्रिक झाले याचं सगळं श्रेय बाईंना आहे. त्यांनी दिलेला आधार, प्रोत्साहन, मार्गदर्शन यामुळे मी हे यश मिळवू शकले. माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत म्हणाल्या, हे बघ आधी गणपतीला पेढा ठेव, मग आम्हाला दे आणि मग घरी जा आणि सगळ्यांना पेढा दे. आज मी घरी सांगितलं होतं की आज माझा रिझल्ट आहे, मी पास झाले तर घरी येईन. त्यावर हे म्हणाले, हे बघ असा वेड्यासारखा विचार करू नको, निकाल काही लागला तरी घरी ये. घरी सगळे माझी वाट बघत होते. मी पास झाल्याचं ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी पेढे खाऊन आनंद साजरा केला. पेढे घेऊन मी शाळेत गेले. रेगेबाईंना, सगळ्या शिक्षकांना खूप आनंद झाला होता. त्यांनी माझं अभिनंदन केलं. रेगेबाई तर म्हणाल्या, नंदिनी तू आता डी.एड कर, हवी ती मदत माझ्यातर्फे करीन मी तुला. मी डी.एडला प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. मुंबईला विद्याविहार इथे पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये मी प्रयत्न केले, पण माझ्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नव्हतं, त्यामुळे मला प्रवेश मिळाला नाही. कारण माझी नेमणूक मॉन्टेसरी शिक्षिका म्हणून झाली होती ना. मी जरी 1ली ते 4थी शिकवत असते तरी बाईंनी मला मॉन्टेसरीचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिलं आणि ते डी.एडला चाललं नाही. त्यामुळे माझं डी.एडचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. श्रोते हो, हा आजचा 7वा भाग इथेच संपला. आपण बघितलं की आपली कथानायिका आता मॅट्रिक पास झालेली आहे, पण त्याच वेळेला तिचा नवरा मात्र व्यसनात गुरफटत चाललाय. बघूया दोघांच्या संसारात पुढे काय घडतंय. उद्याच्या भागात भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.